लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यप्रणाली विरोधात आज सकाळी 9 वाजल्यापासून गणेश अशोक कवडे यांनी कार्यालयाबाहेर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे। ही कारवाई बांधगाव बुद्रुक तालुका नांदगाव येथील गट क्रमांक 3 संदर्भात करण्यात आली आहे। संबंधित जमिनीची मोजणी पूर्ण होऊनही कार्यालयीन अधिकाऱ्यांनी हद्द निश्चित खुणा आणि अधिकृत मोजणी नकाशा अद्यापही उपलब्ध करून दिलेला नाही। यामुळे कार्यक्षमतेमध्ये झालेला कसूर आणि दिरंगाईची तक्रार कवडे यांनी आपल्या निवेदनात नोंदवली आहे। गणेश कवडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की कार्यालयातील लोकसेवकांनी सेवा व कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांच्या हक्कावर गदा आणली आहे। या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि बांधगाव बुद्रुक गट क्रमांक 3 च्या सीमारेषा खुणांसह अधिकृत नकाशा तातडीने द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। माझं नाव गणेश अशोक कवडे, बांधगाव। मी सकाळी 9 वाजेपासून बसलो इथं। साधारण फेब्रुवारीमध्ये आपली प्लॉटची मोजणी झाली होती, गट नंबर 3 बांधगाव बुद्रुकची। पण एक नवरे म्हणून ते साहेब होते मोजणीवाले, त्यांनी येऊन मोजणी वगैरे करून गेले। पण त्याच्यानंतर मी 3-4 महिने कंटिन्यू ऑफिसला गरके मारायचो। त्याच्या अकलोरकर मॅडम होत्या, ते कधी रिस्पॉन्स देत नव्हते ते कंटिन्यू सांगायचे की ते रजेवर आहे, मी रजेवर आहे, ते रजेवर सांगायचे। तिकडून त्यांनी इकडून तिकडून ते नकाशा तो बनवला, नकाशा बनवला। त्याच्यानंतर त्यांना आम्ही येऊन त्यांना सांगितलं, सर आम्हाला जो प्लॉट आहे त्याला काम खुण्या वगैरे होऊन द्या आम्हाला। तरी ते खुण्याला कुणीच आलेलं नाही। सोनवणे सरांना सांगितलं होतं, ते म्हणे तो ऑलरेडी तुमची जमीन ती खळवाडी म्हणून ॲक्वायर केलेली आहे। पण त्यांना सांगितलं मी, जर उताराचं आमचे नाव आहे ऑलरेडी, मग तुम्ही कसं संदर्भात येत आहे? ग्रामपंचायतला आम्ही ग्रामपंचायतला ग्रामपंचायत म्हणजे आमच्याकडे फक्त 2018पासून तर रेकॉर्ड आमच्याकडे आधीच रेकॉर्ड सगळं भूमी अभिलेखकडे रेकॉर्ड आहे। हे अधिकारी कुठलेच रिस्पॉन्स देत नाही आहे भूमी अभिलेखचे। सकाळपासून इथं बसलो मी, असं एक 8 वाजेपर्यंत बसलो होतो। पत्रकार वगैरे तो भरपूर जण सहकार्य करून गेलं सर मला। ते मनमाडची ती टीम, त्यांचा पण मला कॉल आला होता, तुम्हाला कुठल्या प्रकारे काही अडचण आली तर तुमच्यासाठी मी सदैव प्रयत्नशील करू। आणि मी जो अर्ज दिलेला आहे डिपार्टमेंटला, तो आजचीच मुदत आहे माझी आंदोलनाची। म्हणजे आज स्वतः वैयक्तिक मी एकटा आलेलो आहे। भविष्यामध्ये वडील वारलेले आहे माझे 3 वर्षापूर्वी। तर माझी घरची परिस्थिती पण हालाकीची। पुढच्या मी माझ्या मिसेसला आणि मुलाला घेऊन इथून बसू शकतो, असं अन्न त्याग करू शकतो। मग कुठले काही होईल त्याला जावं, जास्त भूमी अभिलेख सर अधिकारी वर्ग सगळे जबाबदार आहेत। कुठली काही परत जी घटना घडत डिपार्टमेंटला 15 आम्ही लेटर देऊन टाकू। कुठलं काही झालं त्याला सर्व जबाबदार ते अधिकारी। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.